हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये आपण प्रार्थनांनी सुरुवात करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. गेल्या 2 सत्रांमध्ये काल आणि परवा आपण श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक 11 ते श्लोक 30 यांची चर्चा केली. पहिल्या अध्यायात आपण चर्चा केल्याप्रमाणे अर्जुनाने जी कारणं भगवंतांसमोर प्रकट केली होती युद्ध न करण्यासाठी, ती 5 कारणं. पहिलं म्हणजे सर्वांप्रती करुणा, दुसरं म्हणजे युद्धात जिंकलो किंवा हरलो मला कुठलंही भौतिक सुख मिळणार नाही, त्याद्वारे जिंकलो तरी असं रक्तरंजित राज्य घेऊन काय फायदा, आणि हरलो तर मग त्यापेक्षा युद्ध न करणं चांगलं. तिसरं कारण होतं आपल्याला खूप पाप लागेल एवढ्या लोकांची हत्या झाल्यानंतर. चौथं कारण कुलक्षय होईल, समाजाचं पतन होईल. आणि 5वं कारण होतं कन्फ्युजन, काय करावं समजत नाही, त्यामुळे लढायला नको. तर या 20 श्लोकांमध्ये दुसऱ्या अध्यायातील 11 ते 30 यामध्ये भगवान श्रीकृष्ण, ज्याची चर्चा आपण मागच्या 2 सत्रांमध्ये विस्तृत स्वरूपात केली, जरी हा सारांश होता तरी आपण त्यासाठी बराच वेळ दिला, कारण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जे ज्ञान आहे आत्म्याचं ज्ञान, आपल्या खऱ्या अस्तित्वाचं, आपली जी खरी ओळख आहे ते जर समजून आपण व्यवस्थित घेतलं तर आपल्याला बाकीच्या गोष्टी भगवद्गीतेतील जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतील. आणि अर्जुनाच्या मनामध्ये, हृदयामध्ये जी करुणा या सर्व योद्ध्यांप्रती होती, त्याचं खंडन करण्यासाठी भगवंत सांगत आहेत, तू नश्वर शरीरांसाठी तुझ्या मनामध्ये करुणा उत्पन्न झालेली आहे, त्याहून जास्त महत्वाचं आहे ते आध्यात्मिक सत्य. त्यामुळे तू त्यांच्याकडे शरीर म्हणून पाहू नकोस, तू त्यांच्याकडे एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व, एक जीवात्मा या स्वरूपाने पहा. आणि भगवंतांनी हे जे ज्ञान आहे, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, जे आध्यात्मिक वाटेवरती एक बाराखडी आहे, एक ABCD आहे,
त्याचं ज्ञान भगवंतांनी, पण ते महत्वाचं आहे, कारण ते समजलं तर पुढच्या गोष्टी समजतील. भगवंतांच्या इतर लीला, आपलं पुढे जी चर्चा होईल विविध प्रकारच्या योगांची, आणि भगवंत जेव्हा या भौतिक जगतात अवतरित होतात, यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर आपण आध्यात्मिक स्तरावरती समजून घ्यायचा प्रयत्न केला तरच आपल्याला त्या व्यवस्थित समजतील. त्यामुळे हे ज्ञान जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, ज्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी 20 श्लोक सलग अर्जुनाशी याची चर्चा केली. अर्जुनाचा दुसरा युक्तिवाद होता न लढण्यासाठी, तो म्हणजे या युद्धाद्वारे कुठलीही भौतिक प्राप्ती होणार नाही, मला सुख मिळणार नाही या जगामध्ये, जसं मी सांगितलं दुसरं कारण. त्याचं खंडन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इथून पुढचे जे श्लोक आहेत 31 पासून त्यांची चर्चा करत आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जरी तुला या जगामधलं, आता मी तुला आध्यात्मिक सत्य सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वजण शरीर नाही आहात, आपण जीवात्मे आहोत, आपण भगवंतांचे अंश आहोत, आणि त्या पद्धतीने तू पहा की शरीराप्रती असणारी करुणा ही सर्वोच्च प्रकारची करुणा नाही आहे, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि आता भगवंत दुसऱ्या दृष्टिकोनातून इथे चर्चा करत आहेत भगवान श्रीकृष्ण. ते म्हणतात अर्जुनाला, जर तुला या जगामध्ये सुद्धा सुख पाहिजे असेल अर्जुन, तरी सुद्धा तुझ्यासाठी लढणं हे जास्त श्रेयस्कर आहे. हे श्लोक 31 पासून पुढे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आपल्या समोर श्लोक ओके. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 31. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्य क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्मम अपि च आवेक्ष्य, तुझा स्वतःचा धर्म काय आहे, आपली धर्मतत्व काय आहेत, एक क्षत्रिय म्हणून तुझं काय कर्तव्य ते पहा, आणि ते पाहिल्यानंतर न विकंपितुम अर्हसि, तुला संकोच करावा लागणार नाही, युद्ध करायचं की नाही हा संकोच तुझ्या मनामध्ये उरणार नाही. का? कारण धर्म्यात ही युद्धात, जे धर्म्य असं युद्ध आहे, धर्मानुसार जे केलेलं युद्ध आहे, त्या युद्धाहून श्रेय असं क्षत्रियासाठी एका काहीही नाहीये. इथे भगवंत सकाम कर्माची व्याख्या करत आहेत. हा कर्मयोग नाही, हा सकाम कर्म आहे, ज्याला काही ठिकाणी कर्मकांड असे म्हटलेले. म्हणजे स्वतःच्या सुखासाठी, भौतिक स्तरावरच्या तात्पुरत्या या जगातील सुखासाठी कर्म करणे, आणि त्या कर्माद्वारे ते सुख प्राप्त करायची इच्छा करणे, याला सकाम कर्म म्हटलेलं आहे, किंवा त्याला कर्मकांडही म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये. तर भगवंत सांगत आहेत की जरी तुला, कारण अर्जुनाचा दुसरा युक्तिवाद होता की मला युद्ध नाही करायचं, कारण युद्ध करून सुद्धा मला काहीही सुख या जगामध्ये मिळणार नाही. तेव्हा भगवंत सांगत आहेत की जरी युद्ध जिंकलास किंवा हरलास, हे पुढे सांगतील पुढच्या श्लोकांमध्ये, तरी हे करणं तुझ्यासाठी जास्त श्रेयस्कर आहे. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही, यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. श्रील प्रभुपाद इथे 4 वर्ण आणि 4 आश्रम याबद्दल चर्चा करतात. 4 वर्ण जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, यापैकी द्वितीय वर्ण ज्याला क्षत्रिय म्हटलेलं आहे, त्यांचं कर्तव्य समाजामध्ये, 4ही वर्णांची गरज आहे समाज चालवण्यासाठी. आणि हे 4ही वर्ण बऱ्याच वेळा या गोष्टींमध्ये खूप मोठं कन्फ्युजन समाजामध्ये आहे की असा वर्णभेद, जातीभेद का आहे. तर सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे 4 वर्ण भगवंतांनी बनवलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण पुढे भगवद्गीतेत सांगतील की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. हे 4 जे वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे माझ्याद्वारे बनवले गेले आहेत. आणि ते कुठल्या आधारावरती बनवले गेलेले आहेत? गुणकर्म विभागशः,
त्या व्यक्तीचा गुण, त्या व्यक्तीचे जे गुण आहेत आणि त्या व्यक्तीचे जे कर्म आहेत, कुठलं कार्य करतोय तो व्यक्ती, त्यावर आधारित हे विभाग बनवलेले आहेत. हे विभाग कुठल्याही ठिकाणी शास्त्रांमध्ये असं म्हटलेलं नाही की जन्माद्वारे हे विभाग बनवले गेलेले आहेत. म्हणजे एका ब्राह्मणाचा मुलगा हा ब्राह्मण, एका क्षत्रियाचा मुलगा हा क्षत्रिय नाही. ब्राह्मणाच्या मुलाला ब्रह्मबंधू म्हटलं जातं. जर तो ब्राह्मण गुण प्राप्त करत असेल, ब्राह्मणाची कार्य करत असेल, तर तो ब्राह्मण बनेल. जसं मागच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली होती, जन्मना जायते शूद्र, संस्कारात भवेत द्विज, वेद पठणात भवेत विप्र, ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः. त्यामुळे ते जर गुण आणि कार्य असतील त्या व्यक्तीमध्ये, तर त्या व्यक्तीला त्या समाजामध्ये, त्या विभागामध्ये गणलं जातं. आणि हे विभाग गरजेचे आहेत आणि हे आजही आपण पाहतो. समाज व्यवस्थित नाही, एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा या 4 प्रकारचे वर्ग आहेत. जे जे प्लॅन बनवणारे आहेत, रिसर्च डेव्हलपमेंट आदी कार्य करणारे आहेत, जास्त बुद्धी लावून कार्य करणारे, ते एक प्रकारे काय म्हणता येईल त्याला, इंटेलिजंट क्लास ज्याला म्हटलं जातं. एक आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास म्हणजे जे मॅनेजमेंटचं कार्य करत आहेत, त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास म्हटलं जातं. ते भगवद्गीतेच्या भाषेमध्ये ते क्षत्रिय आहेत. त्यानंतर जे फायनान्शियल स्टेटस वगैरे या गोष्टींची काळजी घेतात, जे अकाउंट्सची काळजी घेतात, त्यांना वैश्य म्हटलेलं आहे. जे त्यांचे गुण आणि कार्य भगवद्गीतेत वर्णन आहेत, चौघांचं वर्णन आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतील की कृषी, गोरक्षा, वाणिज्य, वैश्य कर्म स्वभावजम, शेती करणे, वाणिज्य व्यापार करणे, गोरक्षा, हे वैश्य यांची कर्म सांगितलेली आहेत. आणि या तिन्ही जणांना सपोर्ट देणारे हे शूद्र. या कुणाकडेही उच्च नीच भावनेने पाहिलं जात नव्हतं दुर्दैवाने. पण काही काही शतकांपूर्वी जी जाती व्यवस्था निर्माण झाली, ती पूर्ण चुकीची संकल्पना आहे, जी कधीही वैदिक काळामध्ये समाजामध्ये, संस्कृतीमध्ये ही संकल्पना कधीही नव्हती की हा उच्च हा नीच. ही त्या कार्यासाठी आणि गुणाद्वारे केलेली विभागणी आहे समाजाची. तर एक क्षत्रिय म्हणून अर्जुनाचं कर्तव्य होतं लढणं. एक क्षत्रिय वर्णामध्ये अर्जुन होता, ज्याचं कार्य होतं की धर्म संस्थापना करणं, लढणं आणि समाजासाठी एक चांगली परिस्थिती निर्माण करणं, एक राजा म्हणून. तर यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की एका क्षत्रियासाठी हिंसा जर धर्म संस्थापनेसाठी केली असेल, तर त्या हिंसेमध्ये काहीही चुकीचं नाहीये. रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो, तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्ग प्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्ग प्राप्ती करतात. म्हणून धार्मिक तत्व पालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत. यामध्ये खूप मोठा वाद आहे, कारण पूर्वीच्या काळी हे होतं आणि वेदांमध्ये याचा उल्लेख आहे, पण बरेच लोक ह्याला समजत नाहीत व्यवस्थित. पशु हत्या आणि यज्ञामध्ये एखाद्या पशुची आहुती देणं यामध्ये खूप फरक आहे. आजकाल जी पशुहत्या चालू आहे कत्तलखान्यामध्ये, जिथे हजारो 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 प्राण्यांना, लाखो करोडो प्राण्यांना रोज जगभरामध्ये मारलं जातं, त्याची तुलना ह्या गोष्टीशी करणं म्हणजे खूप कमी बुद्धीचं प्रतीक आहे ते. कारण यामध्ये जे वैदिक शास्त्रानुसार एका यज्ञामध्ये एका पशुची आहुती दिली जायची, त्याची सुद्धा गती ही खूप उत्तम व्हायची त्यानंतर, हेही शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जी आजकालची पशुहत्या चालू आहे समाजामध्ये, त्याचा आणि ह्याचा कुठेही तुलना नाहीये. त्या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या स्तरावरच्या आहेत. इथे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी करोडो प्राण्यांना मारलं जात नव्हतं वैदिक संस्कृतीमध्ये. बरेच लोक असे दाखले देतात आजकाल आणि खूप मोठे विवाद निर्माण करतात की वैदिक काळामध्ये अशा प्रकारे सर्वजण पशुहत्या करायचे सर्रास, याचं वर्णन वेदांमध्ये आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण जो व्यक्ती आध्यात्मिक तत्व समजत नाही, म्हणून सर्वप्रथम जी ABCD 12 खडी ती समजून घेतली पाहिजे. त्यानंतर वैदिक शास्त्रांमध्ये सांगितलेल्या गोष्टी याबद्दल आपल्या मनामध्ये
संशय उरणार नाही. त्यामुळे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत, कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो. यज्ञ बळीला एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तात्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञ बळी देऊन स्वर्ग प्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणांप्रमाणे स्वर्ग प्राप्ती होते. त्यामुळे आणि कलियुगामध्ये सांगितलेलं नाहीये करण्यासाठी. या गोष्टी मागच्या युगांमध्ये होत्या. कलियुगांमध्ये अश्वमेधम, गवालंब्यम, संन्यासम, फलपैत्रिकम, देवरेण सुतोत्पत्ती, कलौ पंचम विवर्जयेत, या 5 गोष्टी कलियुगामध्ये वर्ज आहेत, विवर्ज आहेत, विशिष्ट रूपाने वर्ज आहेत. तर त्यामध्ये एक ही गोष्ट आहे, कारण कलियुगामध्ये लोकांचं खूप पतन झालं. अशा प्रकारच्या यज्ञविधी सांगितलेल्या नाही आहेत कलियुगासाठी. या पूर्वीच्या काळी होत्या. मागच्या युगांमध्ये या विधी केल्या जायच्या. कलियुगामध्ये सर्व वैदिक शास्त्रांचा सार एकच सांगितलेला आहे, तो म्हणजे हरेर नाम हरेर नाम हरेर नाम ऐव केवलम. आणि कलिसंतरण उपनिषदामध्ये या हरे कृष्ण महामंत्राचा उल्लेख आहे, जे कलियुगासाठीचं खास उपनिषद आहे, ज्यामध्ये या हरे कृष्ण महामंत्राचं वर्णन आहे. तिथं लिहिलेलं आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशकम नाम कली कल्मश नाशनम नातः परतरोपायः सर्व वेदेषु दृश्यते. हे 16 षोडशकम नाम 16 शब्दांचं जे महामंत्र आहे, जे नाव आहे भगवंतांचं. कली कल्मश नाशनम, कलियुगाचं सर्व कल्मश, सर्व जी काही ज्याला म्हणता येईल अज्ञान, पाप, चुकीच्या गोष्टी ज्या काही आहेत, त्या कली कल्मश नाशनम. आणि पुढे म्हटलेलं आहे नातः परतरोपाय, याहून मोठा किंवा याहून उच्च असा उपाय सर्व वेदेषु दृश्यते न दृश्यते न अतः परतरोपाय. याहून मोठा उपाय कुठलाही सर्व वेदांमध्ये जरी शोधला तरी मिळणार नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये जय जय रामकृष्ण हरी मंत्र म्हटला जातो. दोन्ही मंत्रांमध्ये एकच अक्षर आहेत, हरे कृष्ण आणि राम, राम कृष्ण हरी. तर हे 3 जे भगवंतांचे नाव आहेत त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे आणि हे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. आणि जे जसं आपण पुढे जाऊ तसे या गोष्टी आपल्याला समजतील, ज्याद्वारे कलियुगामध्ये आत्मसाक्षात्कार, भगवत साक्षात्कार प्राप्त होईल. कारण कलियुगातील जीवांची दयनीय अवस्था, खूप कमी क्षमता, खूप कमी आयुष्य, खूप कमी बौद्धिक शारीरिक शक्ती, या सर्व गोष्टी व्यासदेवांनी पाहिल्या 5000 वर्षांपूर्वी आणि त्याचं वर्णन हे श्रीमद भागवतात करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे भगवंतांनी या कलियुगातील जीवांसाठी खूप सोपा मार्ग आणि खूप प्रभावी असा मार्ग जो शास्त्रांमध्ये प्रमाणित करण्यात आलेला आहे. तर भगवान श्रीकृष्ण सांगत आहे तिथे अर्जुनाला की तुला जरी भौतिक लाभ हवा असेल अर्जुन, तू जरी सकाम कर्म म्हणजे सुख प्राप्तीसाठी जरी कार्य करायचं असेल, तुला वाटत असेल की मला या भौतिक जीवनामध्ये खूप सुखी राहायचं आहे, खूप भोग भोगायचे आहेत, चांगले भोग, मराठीमध्ये भोग भोगले म्हणजे आपण निगेटिव्ह विचाराने वापरतो, पण चांगले भोग, खूप सुख प्राप्त करायचंय, तर त्यासाठीही भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की लढणं हेच तुझ्यासाठी योग्य आहे. कारण क्षत्रियासाठी तू जर लढलास, धर्म संस्थापना केलीस, तर तुला खूप मोठं राज्य प्राप्त होईल, खूप सारं पुण्य प्राप्त होईल. आणि जरी तू युद्ध हरलास, युद्धामध्ये जरी मृत्यू आला, तरी तू स्वर्ग प्राप्ती करशील. कारण तू धर्मासाठी युद्ध करत आहेस आणि धर्मासाठी युद्ध करणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वर्गामध्ये प्रवेश मिळवेल आणि तिथे तुला सुख प्राप्त होईल भौतिक स्तरावरती. श्लोक 32. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. स्वर्गद्वारम अपावृतम, यदृच्छय अतिशय सहजपणे स्वर्गाचं द्वार तुला प्राप्त होईल. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. हे आणि द्वार प्राप्त होण्यासाठी युद्धासारखं दुसरं कुठलाही मार्ग नाही आणि
ज्यांना ही संधी प्राप्त होते, ज्या क्षत्रियांना, त्यांना खूप आनंद होतो. हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते, यदृच्छया सहजतेने प्राप्त होते, ते खरोखरच सुखी आहेत. कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात. हे ज्यांच्यामध्ये क्षत्रिय गुण आहेत आणि क्षत्रिय कर्म जे करतायत त्यांना हे समजेल. इतरांना, जे इतर 3 वर्णांमध्ये आहेत, त्यांची मेंटॅलिटी जन्माने नाही, परत सांगतोय, हे विभाजन भगवंतांनी हे कर्म आणि गुणानुसार केलेलं आहे. त्यांना हे समजणार नाही, पण एका क्षत्रियाला समजेल की जेव्हा युद्धाची संधी मिळते तेव्हा त्याचे हाताला खाज सुटते की आता कधी मी युद्ध करतो. जसं भीमसेनाचं व्हायचं महाभारतामध्ये, की जसं कौरवांचे समोर दिसायचे आणि असा छेव यायचा भीमसेनाला की कधी ती गदा हातात घेऊन कधी यांना मारू. अशा प्रकारे जे क्षत्रिय आहेत, अर्जुनाचं सुद्धा खूप चीड यायची आणि युद्ध करायची इच्छा व्हायची, आणि त्यांना भीती नाही वाटत क्षत्रियांना, कारण त्यांना माहिती आहे. त्याला क्षत्रिय म्हणतात की ज्याच्यामध्ये तो उद्वेग आहे, तो आवेग आहे, ज्याच्याने तो युद्ध करायला तयार आहे आणि परिणामाची चिंता करत नाहीये. तो स्वतःची पूर्ण शक्तीनिशी, बुद्धीनिशी युद्ध करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे, युद्धभूमीमध्ये. तर अशा क्षत्रिय खूप भाग्यवान आहे ज्याला अशी संधी मिळत आहे. अर्जुन म्हणाला होता की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही. मला तर नियते नरकम वासू, मला नरकवास मिळेल, भगवान श्रीकृष्णांना सांगत होते. पण भगवान श्रीकृष्ण सांगतायत की ही वृत्ती चुकीची आहे. अर्जुनानं अशी जी विधान आहेत ती केवळ अज्ञानामुळेच केली होती. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावयाचे नव्हते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे. तर पराशर मुनी त्यांच्या पराशर संहितेत व्यासदेवांचे वडील लिहित आहेत, क्षत्रियो ही प्रजा रक्षण शस्त्रपाणी प्रदंडयन निर्जित्य परसैन्यादी क्षितिम धर्मेण पालयेत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. जरी त्याची इच्छा नसेल तरी समाजामध्ये कायदा सुव्यवस्था आणि जे चांगले प्रजाजन आहेत, जे नियमानुसार वागत आहेत, जे कुठलेही वाईट कृत्य करत नाही, त्यांच्या संरक्षणासाठी काही प्रमाणात हिंसा करावी लागते क्षत्रियासाठी. म्हणून त्याला शत्रुराजाच्या सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे हिंसा करावी लागेल, कारण ती हिंसा नाही केली तर जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत ते त्याहून मोठी हिंसा करतील आणि समाजामध्ये एक प्रकारचं अराजक माजवतील, जिथे कुणाचाही नियंत्रण नाहीये, काही कुणी करतंय, कुणाला कसाही त्रास देत आहे. त्यामुळे साम दाम भेद दंड भेद आदी गोष्टी सांगितलेल्या आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने जर कार्य होत नसेल तर त्या ठिकाणी काही प्रमाणात हिंसा करावी लागते. आणि अर्जुनाने अजून एक युक्तिवाद केला होता, तिसरा, तो म्हणजे आपल्याला खूप पाप लागेल कारण आपण एवढ्या सर्वांना मारत आहोत. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला खूप चांगल्यारीत्या उत्तर देत आहेत की तू लढून एवढ्या सर्वांना मारल्यामुळे, एवढ्या लाखो करोडो लोकांची हत्या केल्यामुळे तुला पाप मिळेल असं तुला वाटत असेल तर ते खूप मोठं अज्ञान आहे. तू जर युद्ध लढला नाहीस तर तुला पाप लागेल अर्जुन, कारण ते तुझं कर्तव्य आहे आणि ते तू कर्तव्य करत नाहीयेस. त्यामुळे तुला हित्वा पापम वापससी, तू तुझं स्वतःची कीर्ती स्वधर्म हा घालवल्यामुळे आणि हा घालवून तुला हे प्राप्त होईल. जर तू असा विचार करत असशील की धर्म कर्तव्य म्हणून मला लढणं योग्य वाटत नाहीये. 33व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण हेच सांगतायत. सर्वजण माया पाठीमागे म्हणा, अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील.
त्यामुळे युद्ध करून ह्यांना मारल्याने पाप नाही मिळणार आहे, तर युद्ध करण्याचं टाळल्यामुळे तुझं जे कर्तव्य आहे ते टाळल्यामुळे तुला पापाचा भागीदार व्हावं लागेल. तर अर्जुनाबद्दल माहिती दिलेली आहे तात्पर्यामध्ये. किती प्रसिद्ध योद्धा होता. भगवान शंकरांसहित इतर देवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिकाराच्या वेशात आलेल्या भगवान शंकरांचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पाशुपतास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहित होते. द्रोणाचार्यांनीही त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्यानंतर इंद्राकडून त्याला विविध अस्त्र प्राप्त झाली होती. त्यामुळे अर्जुनाची कीर्ती नावलौकिक सर्व गमावून बसला असता तो. आणि युद्ध करून नाही तर युद्ध न करता माघार घेतल्यामुळे तो नरकात गेला असता, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. आणि ही अकीर्ती झाल्यामुळे काय होईल, तुला जगणं अशक्य होईल अर्जुन. जर तू युद्ध नाही केलंस आणि म्हणालास की आपण अहिंसक मार्गाने जगू, तो जगू नाही शकणार. कारण या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत संभावितस्य चा कीर्ती मरणाद अतिरिच्यते. मरणाहून भयानक वेदना या अकीर्तीमध्ये आहेत, अपमानामध्ये आहेत. कुणासाठी? ज्या व्यक्तीला समाजामध्ये खूप मान आहे, खूप मरातब आहे, खूप त्याचं नाव आहे, कीर्ती आहे, खूप प्रसिद्ध आहे, अशा व्यक्तीची जेव्हा अकीर्ती होते तेव्हा ते त्याला सहन होत नाही. आणि याची अनेक उदाहरणं आजकालच्या जगामध्ये सुद्धा आपण पाहतो. बरेच लोक सहन नाही करू शकले त्यांची प्रसिद्धी गेलेली, नाव गेलेलं, आणि त्यांना मरणाहून अधिक यातना यामध्ये होतात. श्लोक 34 सर्वजण म्हणा. अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्तिर् मरणादतिरिच्यते. मरणादतिरिच्यते, मरणाहून अधिक. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. त्याचा सन्मान होतो समाजामध्ये, त्याच्यासाठी दुष्कीर्ती झालेली ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. भगवान श्रीकृष्ण भौतिक स्तरावरती चर्चा करत आहेत या 5-6 श्लोकांमध्ये की जरी तुला भौतिक सुख जरी प्राप्त असेल करायचं असेल अर्जुन, कारण अर्जुन म्हणाला होता की युद्ध जिंकून सुद्धा मला काही सुख प्राप्त नाही होणार. भगवान श्रीकृष्ण म्हणतात भौतिक सुख प्राप्ती करता सुद्धा तुझ्या कर्तव्याचं पालन तुला केलं पाहिजे एक क्षत्रिय म्हणून. आणि तू जरी विचार करत असशील अर्जुन की मी खूप मोठ्या एका अतिशय प्रौढ मतवादी व्यक्तीप्रमाणे की मी खूप दयाळू झालेलो आहे, माझ्या मनात खूप करुणा आलेली आहे म्हणून मी या लोकांना मारणार नाही कुणाला, असा विचार करून जरी तू माघार घेत असशील खूप अशा काय म्हणतात त्याला उदार मताने, उदार विचाराने, तरी असं नको समजूस की बाकीचे असं म्हणतील सर्वजण हो किती चांगला आहे अर्जुन. अर्जुन बघा किती करुणा आहे त्याच्या हृदयामध्ये, त्याला वाटलं एवढ्या लोकांना तो मारणार, एवढी हिंसा का करायची, किती चांगला आहे त्याने युद्धातनं माघार घेतली, बघा सर्व राज्य सोडून दिलं त्याने, किती किती उदार आहे, किती निस्वार्थी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणले शक्य नाही. हे सर्व काय म्हणतील, घाबरला तो बघा पळून चालला युद्धात, तो पळपुट्या अर्जुन आहे. कोणी म्हणणार नाही की हा उदार अर्जुन आहे, ह्याने एवढा छान विचार करून युद्धातनं माघार घेतलेली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले नाही. आणि तुला अशा प्रकारे तुच्छता किंवा कमीपणाचा दर्जा प्राप्त होईल समाजामध्ये. लक्षात घ्या या विभागामध्ये भगवान श्रीकृष्ण भौतिक स्तरावरती जर सुख प्राप्त करायचं असेल तरीही युद्ध करणं कसं चांगलं हे समजावून सांगत आहेत. तुम्ही म्हणाल अरे असा विचार का करायला सांगतायत भगवान श्रीकृष्ण, आपण कशाला विचार करायचा, आपण चांगलं करतोय ना, दुसरे काय म्हणतील त्याचा विचार कशाला करायचा. नाही, भगवान श्रीकृष्ण या दृष्टिकोनातून सांगत आहेत इथे की जरी तू म्हणत होतास ना की मला सुख नाही मिळणार, नाही, युद्ध करून तुला जास्त सुख मिळेल या जगामध्ये. त्यामुळे 35व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. भयाद्रणादुपरतम मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्.
ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. आणि सर्वजण तुझी निंदा करतील. आणि याहून मोठं दुःख कोणतं आहे अर्जुन, हे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत 36व्या श्लोकात. अवाच्यवादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरन्नु किम. ततो दुःखतरन्नु किम, याहून मोठं दुःख कोणतं आहे. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. आणि हा शेवटचा श्लोक ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जरी तू जिंकलास तरी तू या पृथ्वीचं जे धन संपत्ती राज्य वगैरे सर्व भोग आहेत ते उपभोगशील आणि जरी मेलास तरी तू स्वर्ग प्राप्त करशील. सर्वजण म्हणा, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जरी मारला गेलास तरी स्वर्ग प्राप्त करशील. जित्वा वा भोक्ष्यसे महीम, जिंकलास तर पृथ्वीवरील भोग उपभोगशील. तस्मात, म्हणून उठ अर्जुन आणि युद्ध करण्यास तयार हो. आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या चर्चेमध्ये थोडासा वेगळा टर्न घेत आहेत. आणि आता अर्जुनाचा जो पुढचा युक्तिवाद होता तो म्हणजे युद्ध करून एवढ्या सर्व जणांना मारून मला पाप लागेल, आपण पापाचे भागीदारी हो एवढ्या जणांची हत्या करून. वरती भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं की युद्ध केल्यामुळे पाप नाही मिळणार, युद्ध न केल्यामुळे, कर्तव्य पूर्ण न केल्यामुळे तुला पाप लागेल अर्जुन, आणि त्याचे तुला कष्ट सहन करावे लागतील भविष्यामध्ये. आणि आता इथे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अर्जुनाला की याहूनही पलीकडे किंवा याहूनही उच्चतर असं एक कार्य करायची पद्धती आहे. इथपर्यंत सांगितलं भगवंताने की भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी, पण जो आत्मा आध्यात्मिक आहे, आपण सर्वजण दिव्य आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहोत. या दिव्य आध्यात्मिक व्यक्तिमत्वासाठी सुख आणि दुःख या दोन गोष्टी भौतिक जगात असल्या तरी दोन्हीही गोष्टी भौतिक आहेत. दुःखही भौतिक आहे, सुखही भौतिक आहे. म्हणून यापुढे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. या पुढचाही एक मार्ग आहे कार्य करण्याचा याहून वरचढ. एक आहे की माझ्या कर्तव्याचं पालन करून जे सुख आहे ते प्राप्त करायचा प्रयत्न करणं, याला सकाम कर्म म्हणतात किंवा कर्मकांड. भौतिक लाभाकरिता, भौतिक सुखाकरिता धर्मानुसार कार्य करणे, पाप न करणे पण पुण्य करणे, धर्मानुसार जे पुण्य प्राप्तीसाठी सुख प्राप्तीसाठी कार्य ते करणे. पण हे भौतिक सुख सुद्धा हे तात्पुरतं आहे, हे क्षणिक आहे, आणि या पलीकडे आध्यात्मिक आनंद आहे, हे भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतायत. आणि याच्या वरचा स्तर जो आहे कार्य करण्याचा, कुठल्या मनस्थितीमध्ये कुठल्या भावनेमध्ये आपण कार्य करतोय, त्याची व्याख्या पुढच्या काही 10-15 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण करत आहेत. तर याला म्हटलं जातं कर्मयोग किंवा याला म्हटलं जातं निष्काम कर्मयोग, जिथे कर्म केलं जात आहे आपल्या कर्तव्यानुसार, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या समाजातील स्थानानुसार. जो काही वर्ण आहे, आपण वर्ण आश्रमाची चर्चा केली होती, वर्ण 4 आणि आश्रम जे आहेत ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. या वर्णाश्रम स्थितीनुसार ज्या ठिकाणी आपण समाजामध्ये आहोत त्या ठिकाणी आपलं कार्य करणे, पण कार्य कुठल्या भावनेने करणे, कार्य हे त्या कार्याचं जे फळ आहे
ते उपभोगण्याची भौतिक इच्छा न ठेवता एक कर्तव्य म्हणून आणि भगवान श्रीकृष्णांच्या, भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी म्हणून कार्य करणे, याला म्हणतात निष्काम कर्म योग. कर्म आहे, कार्य आहे, निष्काम आहे, कारण तिथे कार्य करण्यासाठीची इच्छा आहे, पण त्याचं जे फळ मिळणार आहे त्याप्रती लोभ नाहीये, त्याप्रती त्याप्रतीच इच्छा नाहीये. म्हणजे फळ आलं तर तो स्वीकार करेल, पण फळ नाही आलं म्हणून कार्य करणं थांबवणार नाही. जर ते कार्य भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी असेल, कर्तव्य असेल, तर ते कार्य करत राहील तो व्यक्ती. यालाही भगवंतांनी बुद्धियोग म्हटलेलं आहे. कारण ह्याच्या आधी भगवंत म्हणतात अर्जुनाला की मी या 20 श्लोकांमध्ये आत्मज्ञान दिलं, जे आपण मागच्या 2 सत्रात चर्चा केली, की शरीर काय, आत्मा काय, आपलं खरं अस्तित्व काय. आणि यापुढे भगवंतांनी मागच्या 7 श्लोकांमध्ये 31 ते 37 भौतिक सुख प्राप्तीसाठी कसं कर्म करायचं, आणि हे कर्म करून तुला भौतिक सुख प्राप्त होईल. जरी तुला भौतिक सुख प्राप्त करायचं असेल या भौतिक जगतातलं, तेही तुला या कर्म केल्याने प्राप्त होणार आहे. पण आता मी तुला शिकवतो अर्जुन, की ज्ञानामध्ये कर्म कसं करायचं. हे कर्म जो करत आहे व्यक्ती मागच्या 7 श्लोकांमधलं, ते भौतिक सुखासाठी करत आहे, या जगातील सुख उपभोगण्यासाठी. ठीक आहे, ती कार्य करण्याची एक लेवल आहे. पण मी आता तुला मागचं जे ज्ञान सांगितलं, की आपण हे शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत, आणि कर्म तर केलं पाहिजे, कर्म केल्याविना आपण या जगात राहू शकत नाही. मग त्या ज्ञानामध्ये राहून कर्म कसं करायचं, आणि ते कर्म जे भगवंतांना अर्पण केलं जाऊ शकतं असं कर्म कसं करायचं, हे भगवान श्रीकृष्ण यापुढे याची चर्चा करत आहेत, ज्याला ऍक्टिंग इन नॉलेज, म्हणजे ज्ञानामध्ये स्थित होऊन कार्य करणे, अज्ञानामध्ये कार्य न करणे, ह्याला म्हणतात निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोग. जी दिव्य बुद्धी आहे, जी भगवंतांद्वारे प्रदान केलेली आहे, त्या बुद्धीद्वारे, या आत्मज्ञानाद्वारे कार्य करणे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं आध्यात्मिक जीवन म्हणजे कार्य त्याग, कार्य बंद करणे. नाही, आध्यात्मिक जीवन म्हणजे योग. योग म्हणजे जोडणे. जोडणे म्हणजे आपले कार्य भगवंतांशी जोडणे, त्याला म्हणतात योग. म्हणून हा निष्काम कर्मयोग किंवा कर्मयोग किंवा बुद्धियोग याची चर्चा भगवान श्रीकृष्ण इथं करत आहेत 38व्या श्लोकापासून. तर आपण एक या विभागातले काही श्लोक आज पाहून तिथे आपण आज थांबूया. तर श्लोक 38, सर्वजण माया पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. आपण 38, 39 आणि 40 3 श्लोक आज पाहू. आणि 41 पासनं भगवान श्रीकृष्ण व्यवसायात्मिका बुद्धी, ज्यांची बुद्धी ही वन पॉइंटेड आहे, ज्यांची बुद्धी मध्ये आयुष्याचं ध्येय फिक्स आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये हे जे भगवद्गीतेचं दिव्य ज्ञान भगवंत देत आहेत ते दृढ आहे, अशा व्यक्तीबद्दल चर्चा करतील 41व्या श्लोकांच्या पुढे. आणि अशी बुद्धी प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे याची चर्चा 41व्या श्लोकांपासून करतील. पण त्याआधी या 3 श्लोकांमध्ये ज्याला निष्काम कर्मयोग आहे किंवा बुद्धियोग म्हटलेले, त्याचे थोडीशी चर्चा भगवान श्रीकृष्णांनी केली. ती चर्चा आपण पुढच्या 5 ते 10 मिनिटात करून आज इथे थांबू 40व्या श्लोकापाशी, आणि पुढच्या सत्रामध्ये 41 श्लोकांपासून 41व्या श्लोकांपासून पुढे चर्चा करूया. श्लोक 38, सर्वजण माया पाठीमागे म्हणा. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अर्जुन, तुला पाप लागायची भीती वाटत होती? पाप कधीही नाही लागणार असं कार्य केलंस तर. कसं कार्य? सुख दुःखे समे कृत्वा, सुख आणि दुःख यांना समभावाने पाहून, समभावाने त्यांचा स्वीकार करून, लाभ अलाभ जयौ जया जयौ, लाभ आणि अलाभ यांना सुद्धा, आणि जय आणि अजय किंवा पराजय यांना सुद्धा.
ततो नो त्यानंतर युद्धाय युज्यस्व, युद्ध करण्यासाठी तू तयार हो. त्यामुळे तुला कधीही पापकर्म प्राप्त होणार नाही. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजयाचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. युद्धासाठी म्हणून युद्ध कर, कारण ते कर्तव्य आहे. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्यांची इच्छा आहे. कृष्ण भावना भावित कार्यांमध्ये, कृष्ण भावना भावित, कृष्ण भावनेने भावित म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कार्य हे कृष्ण भावना भावित. कृष्ण कॉन्शियस, कॉन्शियस म्हणजे त्या भावनेमध्ये भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कार्य, त्याला म्हणतात बुद्धियोग. म्हणून श्रील प्रभुपादांनी हरे कृष्ण संस्थेचं नाव ठेवताना इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. बरेच लोक भगवान श्रील प्रभुपादांना म्हणाले की कृष्ण कॉन्शियसनेस का? कारण जेव्हा भावना भगवंतांच्या प्रसन्नतेची होईल, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करण्याची भावना होईल, तेव्हा बाकी सर्व गोष्टी आपोआप त्या मार्गामध्ये जातील. जेव्हा भावना भगवतमय होईल, कृष्णमय होईल, तेव्हा बाकीच्या गोष्टी आपोआप त्या मार्गामध्ये जातील. कारण भावनेतनं विचारांचा जन्म होतो, विचारांमधनं इच्छांचा जन्म होतो, त्यातनं कार्य करण्याची इच्छा निर्माण होते, मग कार्य होतात, मग ते अंगवळणी पडतात, मग सवयी बनतात. या सर्व गोष्टी एकमेकाशी लिंक्ड आहेत. त्यामुळे जेव्हा भावना ही शुद्ध होईल तेव्हा बाकीच्या गोष्टी शुद्ध होत जातील. श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाहीत. जो आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावना भावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणी राहत नाही. तर पूर्णपणे समर्पित केले आहे याचा अर्थ तो ज्या परिस्थितीमध्ये आहे, तो व्यक्ती गृहस्थ असेल, त्याचा परिवार असेल, पत्नी मुलं असतील किंवा ती गृहिणी असेल किंवा एखादा व्यक्ती वृद्धावस्थेमध्ये असेल, रिटायर्ड असेल किंवा एखादा व्यक्ती तरुण असेल, लहान मुलं असतील, त्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांचं जे मार्गदर्शन आहे भगवद्गीतेमध्ये ते समजून घेऊन त्यानुसार आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करणे, त्याला संपूर्णपणे समर्पित. संपूर्णपणे समर्पित याचा अर्थ सर्व भौतिक कार्य थांबवून पूर्णपणे ह्याच गोष्टी करणे असाच होत नाही. असाही होतो, याही गोष्टी आहेत, पण फक्त तोच अर्थ होत नाही. कारण भगवद्गीतेत जे ज्ञान सांगितलेलं आहे ते भगवान श्रीकृष्णांसमोर अर्जुन आहे, जो एक ग्रहस्थ आहे, जो एक क्षत्रिय आहे, जो एक राजा आहे, राजा बनणार आहे, आणि तो समाजामधला एक व्यक्ती आहे, त्याने समाज सोडलेला नाहीये. त्यामुळे आपण जसं इतरही संत मंडळी आपल्याला सांगतात की आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण जर व्यवस्थितरित्या हा संदेश समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपलं जीवन हे भगवतमय आणि भगवत भक्तिमय होऊ शकतं, जेव्हा आपण या भगवद्गीतेचा तो संदेश आहे तो आपल्या जीवनात उतरवायचा प्रयत्न करू. याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. जसं म्हटलेलं आहे ABCD सोप्या गोष्टी आहेत. A फॉर असोसिएशन, जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांचा संग करणे, त्यांच्या सोबत वेळ घालवणे, याचा अर्थ त्यांच्याकडनं भगवंतांबद्दल चर्चा ऐकणे, भगवंतांबद्दल श्रवण करणे, भगवंतांचा संदेश जो भगवद्गीतेत आहे आणि भगवंतांबद्दल त्यांच्या भक्तांबद्दलची चर्चा जी इतर शास्त्रांमध्ये आहे, श्रीमद भागवतामध्ये आहे, इतर पुराणांमध्ये आहे आणि इतर उपदेश भगवंतांचे जे विविध उपनिषदांमध्ये आहेत, या गोष्टींची चर्चा करणे, समजून घेणे. त्यानंतर B फॉर बुक्स, जे ग्रंथ आहेत त्याद्वारे भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करणे, आपल्या या भौतिक जगतातील अस्तित्वाबद्दल ज्ञान प्राप्त करणे, याची विस्तृत माहिती शास्त्रांमध्ये दिलेली आहे.
सी फॉर चॅन्टिंग म्हणजे नाम जप, जे कलियुगासाठीचं खूप सोपं साधन आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, तुकाराम महाराज सांगतात. त्यामुळे चॅन्टिंग, हरे कृष्ण महामंत्राचा जप, इतरही अनेक भगवंतांची नावं आहेत. भगवान रामचंद्र ही विष्णू नाम आहे. श्रीराम जय जय राम काही जण जप करतात. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय आहे, किंवा ओम नमो नारायणाय आहे, किंवा रामकृष्ण हरी आहे, किंवा हरे कृष्ण महामंत्र आहे. हे सर्व भगवंतांचे नाव आहेत. आणि कलियुगासाठी विशेष हा हरे कृष्ण महामंत्र आहे, जो शास्त्रांमध्ये वर्णिलेला आहे. तर या सर्व भगवंतांच्या नावाद्वारे हे हृदय शुद्ध होईल, मन शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल. म्हणून सी फॉर चॅन्टिंग, नाम जप. बऱ्याच लोकांना वाटतं नामस्मरण चांगलं आहे, नामस्मरण, पण आपण त्या योग्यतेचे असले पाहिजे. फक्त स्मरण हे होणं अवघड आहे. त्यामुळे जप झाला पाहिजे, वाचिक झाला पाहिजे. आपल्या तोंडातनं आपल्याला ऐकू येईल या पद्धतीने हा जप केला गेला पाहिजे, आणि तो कानांनी व्यवस्थित ऐकला पाहिजे, हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा पुढचा स्तर आहे नामस्मरण होणे. पण ते अवघड आहे. त्यामुळे नाम जप, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. जेव्हा त्यांची विभूती सांगतात, या जगामध्ये आपण भगवंतांना कसं पाहू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्यांची शक्ती आहे, त्यांच्या बहिरंगा शक्तीद्वारे ह्या जगाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे भगवंत सांगतात की या भौतिक जगतामध्ये सुद्धा जे यज्ञ आहेत विविध प्रकारचे, यज्ञ या शब्दाचा एक अर्थ विष्णूही असा आहे. भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी केले गेलेलं कार्य म्हणजे यज्ञ. भगवान श्रीकृष्ण सांगतात, या सर्व यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ असा जपयज्ञ हा मी आहे. त्यामुळे सी फॉर चॅन्टिंग आणि डी फॉर डाएट, भगवत प्रसाद ग्रहण करणे. जे आपण बनवतोय ते भगवंतांना अर्पण करून जर आपण स्वीकार करण्याचा प्रयत्न केला तर ते पवित्र आहे. ते पवित्र अन्न आहे. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जे आपण यत करोशी यद अश्नासी यद जुहोशी ददासी यत, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम, जे जे करत आहेस ते सर्व मला अर्पण कर आधी. डी म्हणजे डाएट. तर याद्वारे संपूर्ण आपला वेळ, दिवस, कार्य, सर्व गोष्टी ह्या भगवंतांच्या स्मरणामध्ये जातील, ज्याद्वारे आपलं चित्त शुद्ध होईल, हे शास्त्रांमध्ये सांगितलेले. आणि याद्वारे याला म्हणतात संपूर्णपणे समर्पण भगवंतांप्रती, ज्याद्वारे आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो. आणि ह्याचा अर्थ असा नाही आपण दुःखी होऊ त्यानंतर, नाही, आपण अजून जास्त प्रसन्न होऊ. आणि यस्मिन तुष्टे जगत तुष्टम, जेव्हा भगवंतांना प्रसन्न करायचा आपण प्रयत्न करू, तेव्हा त्याद्वारे आपण आपोआप प्रसन्न होऊ. याचं उदाहरण दिलेलं आहे शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये याचं उदाहरण आहे. एक श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे झाडाच्या मुळावर आपण पाणी देतो, त्या मुळाद्वारे ते पाणी झाडातील प्रत्येक विभागाला, झाडाच्या फळा फुलांना, पानांना, फांद्यांना, सर्वांना पोहोचवलं जातं. यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंध भुजोपशाखा प्राणोपहाराश्च यथेंद्रियाणाम तथार्हणम सर्वथा अच्युतेज्य. त्याप्रमाणे वृक्षाच्या मुळावर पाणी दिलं जातं, तेव्हा संपूर्ण वृक्षाला ते पाणी प्राप्त होतं, विविध भागांना. दुसरं उदाहरण दिलंय, प्राणोपहाराश्च यथेंद्रियाणाम, ज्याप्रमाणे पोटामध्ये अन्न जेव्हा दिलं जातं तेव्हा सर्व इंद्रियांना शक्ती प्राप्त होते. हे दोन हात म्हणू शकत नाहीत की माझ्याकडे लाडू आहे, माझ्याकडे बर्फी आहे, मी तुला लाडू देतो, तू मला बर्फी दे, आपण लाडू आणि बर्फी खाऊ. असं नाही खाऊ शकत. त्या दोघांनी मिळून लाडू आणि बर्फी जर तोंडाद्वारे पोटाला दिली तर त्या लाडू आणि बर्फीची जी तयार झालेली शक्ती आहे ती हाताला मिळेल आपोआप. हे उदाहरण शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, श्रीमद भागवतामध्ये. त्याचप्रमाणे तथार्हणम सर्वथा अच्युतेज्य, त्याचप्रमाणे भगवान अच्युत, भगवान श्रीकृष्ण यांना प्रसन्न करायचा जेव्हा प्रयत्न केला जाईल तेव्हा सर्व जीवात्मे आपोआप प्रसन्नता प्राप्त करतील. आणि जो प्रयत्न करतोय तो तर निश्चितच त्याच्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त करेल. म्हणून हा जो मार्ग आहे हा पाप पुण्याच्या पलीकडे आहे. वारकरीही म्हणतात, आपण ऐकलं असेल की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
त्यामुळे भौतिक जगातील सुख किंवा दुःख दोन्हीची गणना केली जात नाही, कारण त्याहून उच्च असा आनंद आहे ज्याचा अनुभव येईल व्यक्तीला जेव्हा तो या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जो सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. दोन्हीला बंधन म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये, कारण दोन्हीद्वारे तुम्हाला परत या भौतिक जगतामध्ये यावं लागेल. आणि फक्त सुख नाही आहे इथे, सुख आहे, शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की सुख आहे, पण अनेक कवी सुद्धा म्हणून गेले, सुख पाहता जव्हा पाडे दुःख पर्वता एवढे. आणि ही वस्तुस्थिती आहे भौतिक जगाची. त्यामुळे सुख आहे, पण सुख कसं आहे, छोटं आहे. प्रत्येक इथल्या व्यक्तीला इथं अडकून ठेवण्यापुरतं सुख आहे, आणि दुःखही आहे, आणि दुःखही तेवढंच आहे ज्याद्वारे व्यक्ती ह्या पलीकडे काही आहे का हे जाणून घ्यायचा प्रयत्न करेल. आणि म्हणून मर्त्य लोक विशेष आहे, जिथे आपण राहत आहोत, खूप भाग्यवान आहोत आपण. कारण जेवढं आपण वर जाऊ वरच्या लोकांमध्ये, जे शास्त्रांमध्ये वर्णन आहे या भौतिक जगतामध्ये चेतनेच्या स्तरानुसार, जे वरचे लोक आहेत जिथे खूप भोग उपभोगायची सुविधा आहे, भुवर लोक आहे, स्वर्ग लोक आहे, जनलोक, तपलोक आदी जे लोक आहेत, जिथे खास करून स्वर्ग लोकांमध्ये जिथे भोग योनी आहे, खूप भोग करायची सुविधा दिलेली आहे, तिथे सुख खूप आहे, दुःख खूप कमी आहे. त्यामुळे तिथे व्यक्तीला वाटू लागतं किती छान आहे हे अस्तित्व, मी इथेच राहतो. आणि जे खालचे लोक आहेत, अतल, वितल, तलातल, रसातल, महातल, पाताळ वगैरे, जे जे नरक लोक नाही आहेत, नरक लोक ह्याच्याहून वेगळे आहेत. हे जे खालचे जे 7 लोक आहेत, ज्याला पाताळ लोक पर्यंत जी गणना आहे, तिथे दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे, ज्याद्वारे व्यक्ती नेहमी पीडित असतो, कष्टी असतो, दुःखी असतो. तो या अस्तित्वाच्या पलीकडे विचार नाही करू शकत. वरचे लोक खूप सुखामुळे विचार नाही करू शकत, खालचे लोक खूप दुःखामुळे विचार करू शकत नाहीत. पण मर्त्य लोक इथे राहणारे, या भूलोकात राहणारे आपण सर्वजण, इथे दोन्हीचा बॅलन्स आहे. बॅलन्स या अर्थाने की एवढं सुख आहे की व्यक्तीला इथंच राहावं वाटेल, जी भगवंतांची मायाशक्ती आहे या भौतिक जगतातली, आणि एवढं दुःखही आहे ज्याद्वारे व्यक्ती विचार करेल की अरे हेच फक्त अस्तित्व आहे, मी म्हणजे हे शरीर आहे, हे जीवन म्हणजेच सर्व काही आहे, मृत्यूनंतर सर्व संपणार, की ह्या पलीकडं काही सत्य आहे, या पलीकडं काही अस्तित्व आहे, याचा विचार व्यक्ती करायला लागेल. त्यामुळे मर्त्य लोक हा विशेष आहे. त्यामुळे अशा प्रकारे जो कार्य करेल तो कुणाशीही ऋणी राहणार नाही, जो भगवंतांना प्रसन्न करण्याचा आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करेल. पुढचे दोन श्लोक घेऊन आपण थांबूया लगेच. 39. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. बुद्ध्या युक्तो कर्मबंधम प्रहास्यसि. बुद्धीद्वारे जर कार्य केलंस तर कर्मबंधनात अडकणार नाहीस. दिव्य बुद्धीद्वारे, जी बुद्धी भगवंत इथं प्रदान करत आहेत अर्जुनाला, जे ज्ञान प्रदान करत आहेत. एषा ते अभिहिता सांख्ये, आता म्हणालो तुम्हाला काही वेळापूर्वी की मी तुला हे सांख्य ज्ञान दिलेलं आहे, आत्मा आणि शरीरातला भेद हे ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. आणि बुद्धिर्योगे तू इमाम शृणु. आता बुद्धीद्वारे कार्य कसं करायचं. एखादा व्यक्ती म्हणेल अरे मी शरीर नाही, मी आत्मा, मग कशाला कार्य करायचं, शेवटी शरीर नश्वरच आहे, या जगात काय ठेवलेलं आहे, अशा प्रकारे एखादा व्यक्ती विचार करायला लागेल. पण ती योग्य आहे, पण आपण त्या स्तरावर नाही आहोत. आपण अशा प्रकारे जीवन नाही जगू शकत की मी शरीर नाहीच आहे, मग मी आत्माच आहे, मग काय करायचं. मग एखादा व्यक्ती डिप्रेस होईल, एखादा व्यक्ती फ्रस्ट्रेट होईल, मग करायचं कशाला जीवनात काही नाही. भगवंत सांगतायत की हा मधला मार्ग आहे. एक मार्ग आहे तो म्हणजे हेच जग सर्व आहे, माझं आयुष्य हेच सर्व आहे, मीच म्हणजे शरीर आहे, भोग करायचं हाच जीवनाचा ध्येय आहे. ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. पुढे 16व्या अध्यायात 14व्या अध्यायात वर्णन आहे या सर्व गोष्टींचं, की मी ईश्वर आहे, मी नियंत्रक आहे, मी भोगी आहे, सर्व सुख मी उपभोगणार. हा एक एक्स्ट्रीम झाला. आणि दुसरा एक्स्ट्रीम, मी तर शरीरच नाहीये, मी आत्मा आहे, मग सर्व काही नश्वरच आहे, मग सोडा सगळं, मग मी काहीच करत नाही जीवनामध्ये. हे 2 एक्स्ट्रीम झाले. पण भगवंत सांगतायत नाही, ह्याच्यामध्ये एक मार्ग आहे. बुद्ध्यायुक्तो यया पार्थ. तू या बुद्धीद्वारे जी मी दिव्य ज्ञान तुला देत आहे त्याद्वारे जर तू कार्य केलंस तर तू आत्मा स्तरावरती कार्य करत आहेस, आध्यात्मिक स्तरावरती कार्य करत आहेस, दिव्य स्तरावरती कार्य करत आहेस, आणि त्या कार्याद्वारे तुला खूप दिव्य प्रकारचा आनंदही प्राप्त होईल, हे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली मागच्या 20 श्लोकांमध्ये, जे आपण काल परवा चर्चा केली होती.
आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. ठीक आहे. अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे, म्हणजे 7व्या श्लोकामध्ये. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगतील. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय. आणि या ठिकाणी ओके, म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वांद्वारे कार्य करीत असतो आणि तो नित्य दिव्य आनंदामध्ये रममाण असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे ज्ञान प्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. याही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. 40व्या श्लोकापासून आपण पुढे चर्चा करू, कारण हा खूप महत्वाचा श्लोक आहे. याला वेळ दिला गेला पाहिजे, याची चर्चा झाली पाहिजे. आज आपण इथे थांबू. कुणाचे प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅट बॉक्स चालू करत आहे. 5 मिनिटं आपण प्रश्न घेऊ आणि त्यानंतर इथे थांबू. त्यांचे प्रश्न असतील. श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचं ज्ञान वॉर युद्ध चालू असताना कसं दिलं? नाही, युद्ध चालू झालं नव्हतं अजून, युद्ध चालू व्हायचं होतं. युद्ध चालू व्हायच्या आधी भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणाला की माझा रथ 2 सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. पहिल्या अध्यायात आपण चर्चा केली. आणि त्यानंतर भगवद्गीता सांगून झाल्यानंतर युद्धाची सुरुवात झाली. त्यामुळे युद्ध चालू झालं नव्हतं तेव्हा. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. Once we get good knowledge of Gita, then what next? Means after understanding the Gita, adopted the lifestyle explained. आता भगवद्गीतेचं ज्ञान आपण प्राप्त करत आहोत, त्यानंतर पुढे काय? या ज्ञानाद्वारे जीवन जगण्याचा प्रयत्न करणे. जसं मी सांगितलं ABCD, आपण पुढेही चर्चा करणार आहोत याची, की भगवत भक्तांचा संग करणे, भगवत भक्तांद्वारे श्रवण करणे, त्यांच्याद्वारे जे आपण आता करत आहोत सर्वजण, भगवंतांच्या जे संदेश आहेत त्याची चर्चा करत आहोत आपण सर्वजण. ही चर्चा करणे ज्याद्वारे जीवन म्हणजे काय ते समजून घेणे. आणि ह्यापुढे खूप आहे. आता आपण फक्त एक खूप छोटीशी सुरुवात केलेली आहे. आध्यात्मिक ज्ञानाचा ABCD आहे भगवद्गीता म्हणजे. त्याहून पुढे खूप सुंदर ज्ञान आहे पुराणांमध्ये, श्रीमद भागवतामध्ये, भागवत महापुराणामध्ये, ज्याद्वारे आपण आपली चेतना जास्तीत जास्त शुद्ध करून दिव्य स्तरावरचा आनंद आपल्या जीवनामध्ये, या जीवनामध्ये, आत्ताच्या जीवनामध्येही प्राप्त करू शकतो. जेव्हा आपण या दिव्य अस्तित्वाची जाणीव करू शकू, या दिव्य अस्तित्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असू. कारण आपण शरीर नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण आध्यात्मिक दिव्य स्तरावरचे भगवंतांचे अंश आहोत, आध्यात्मिक व्यक्ती आहोत. आणि त्या स्तरावरती जेव्हा आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागू, तेव्हा आपण या भौतिक आयुष्यातील, या सध्याच्या आयुष्यातील सुख दुःखांद्वारे, वाईट परिस्थितींद्वारे विचलित होणार नाही. कारण या जगामध्ये प्रत्येक जण आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय एकच आहे, आनंद प्राप्ती. असा कोणी आहे का जो म्हणतो मला दुःख हवंय जीवनामध्ये? नाही, प्रत्येक जण आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतोय. आणि कोणी कुठल्या स्तरावर आनंद, सुख किंवा आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतो त्यात तो समाधानी आहे. कोणी त्याच्या वरचा स्तर प्राप्त करायचा प्रयत्न करतो. सुखाचे सुद्धा स्तर आहेत. शारीरिक सुख आहे, मानसिक सुख आहे, बौद्धिक सुख आहे, आपल्या अहंकाराच्या लेवलवरती सुख आहे,
त्यानंतर आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा आनंद आहे. वेगवेगळ्या स्तरावरचे सुख उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त आनंद प्राप्त करणे, कारण ब्रह्मसूत्रांमध्ये म्हटलेले आनंदमयोभ्यासात आत्म्याचं स्वरूप आहे आनंद प्राप्त करणे. हु एन्जॉयज मेरिट इन स्वर्ग, जो आत्मा स्वर्ग लोकामध्ये त्याला दुसरं शरीर प्राप्त होईल. जो पुण्य करेल तेव्हा जेव्हा शरीर हे व्यक्ती त्यागेल, स्थूल शरीर जे 5 महाभूतांनी बनलेले आहे, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, अग्नी, वायू, आकाश, आणि त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीर आहे जे 3 सूक्ष्म तत्वांनी बनलेले, मन, बुद्धी, अहंकार. तर ह्या सूक्ष्म शरीरासोबत जी सटल बॉडी आहे त्यासोबत आत्मा जेव्हा शरीर त्यागतो तेव्हा त्या सूक्ष्म शरीरासोबत त्याला दुसरं शरीर मिळतं. सॉफ्टवेअर तेच राहतं आतमधलं, आणि दुसरं भौतिक शरीर त्याला स्थूल शरीर दुसरं मिळतं स्वर्गामधलं. तिथे जाऊन तो व्यक्ती उपभोगतो. आपण आध्यात्मिक व्यक्ती आहोत, सध्या या शरीरामध्ये राहतो, त्यामुळे त्याला दुसरं शरीर प्राप्त होईल. भागवत आणि भगवद्गीता, व्हॉट इज डिफरन्स? भगवद्गीता भगवंतांचा उपदेश अर्जुनाला दिलेला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, आणि श्रीमद भागवत हे 18 पुराणांपैकी एक पुराण आहे, सर्वोत्कृष्ट पुराण ज्याला समजलं जातं, जे भगवंतांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या लीला यांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे, जे व्यासदेवांनी लिहिलं सर्व कलियुगातील जीवांसाठी. भगवद्गीता भगवंतांचा संदेश आणि श्रीमद भागवत हे एक पुराण आहे ज्यामध्ये भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या लीलांचं वर्णन आहे. त्यामध्ये एक खूप सुंदर उपदेश, 12 स्कंध आहेत, आणि श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत. भागवतामध्ये 12 स्कंध, त्यामध्ये 350 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत. व्हॉट इज मीनिंग ऑफ पुरुष अकॉर्डिंग टू गीता? वेगवेगळ्या अर्थाने हा शब्द वापरला जातो पुरुष. काही ठिकाणी जीवात्म्यांनाही पुरुष म्हटलेलं आहे, पण पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आपण प्रकृती आहोत, भगवंतांचे अंश आहोत, आपणही व्यक्ती आहोत, पण पुरुष, उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मेति उदाहृतः. वेगवेगळ्या अर्थाने एकच शब्द वापरला जातो. आत्मा हा शब्दही भगवद्गीतेत वेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपल्याला असं आता आपल्या अभ्यासक्रमात शिकवलं गेलं की एका शब्दाचा एकच अर्थ असू शकतो, नाही, एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत संस्कृतमध्ये. आत्मा शब्दही भगवद्गीतेत शरीरासाठी वापरलेला आहे, मनासाठी वापरलेला आहे, आत्म्यासाठी वापरलेला आहे, सोलसाठी. आता जसे चालू आहे तसेच चालू ठेवा. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. बी फॉर बुक्स, ABCD असोसिएशन. B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग. बुक्स म्हणजे भगवद्गीता, श्रीमद भागवत, उपनिषद, पुराण, आणि श्रील प्रभुपाद यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, जे सर्व वैदिक ग्रंथ आहेत, सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अशा भाषेत लिहिलेले आहेत. हे सर्व ग्रंथ आपण वाचू शकतो, समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. हु सफर्स इन कनिष्ठ लोक? नरक वेगळं आहे, खालचे लोक वेगळे आहेत. खालचे 7 लोक जे आहेत ते वेगळे आहेत, ते सुद्धा राहण्याची ठिकाणं आहेत या ब्रह्मांडामधली. नरक लोक ह्याहून वेगळे आहेत, जिथे शिक्षेसाठी नेलं जातं जीवात्म्यांना. त्यामुळे जीवात्मा जिथे जातो त्याला त्या ठिकाणी शरीर दिलं जातं, त्या ठिकाणी राहण्यासाठी योग्य. आपलं सध्याचं जे शरीर आहे ते पृथ्वीवर राहण्यासाठी योग्य आहे, पण त्या ठिकाणी राहण्यासाठी योग्य शरीर जीवात्म्याला त्या ठिकाणी दिलं जातं. अर्जुनाला आज्ञा देणारे श्रीकृष्ण होते. आपले धर्म आणि कर्म आपण कसे जाणावे? अर्जुनाला आज्ञा देण्यासाठी श्रीकृष्ण होते, पण अर्जुनासाठीच नाही सांगितलेलं, हे सर्वांसाठी सांगितलेलं आहे. म्हणून आपण भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करून ते आपल्यासाठीही दिलेलं आहे, फक्त अर्जुनासाठी नाहीये. त्यामुळे आपण त्याचा आपल्या जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अदर रिलिजन्स मध्ये रिबर्थला विरोध का? विरोध नाहीये ऍक्च्युली, त्याचाही खूप मोठा इतिहास आहे, खूप कॉन्ट्रोवर्सी आहे. जे काढलं गेलं मधनं ज्ञान ते होतं आधी, आणि ते सत्य आहे. आणि अशा अनेक उदाहरणं इतर देशांमध्ये सगळीकडे आहेत. आता त्यांना समजायला लागलं की हे सत्य आहे, जे वैदिक सत्य सांगितलेले आहे ते सत्य आहे. त्याची चर्चा इतरही ठिकाणी होती, पण ती दुर्दैवाने काही काळामध्ये, त्याचा वेगळा इतिहास आहे, त्यामध्ये आपण नको जायला आता. पण विरोध नाही आता, त्या लोकांना समजू लागले, म्हणून वैदिक गोष्टी स्वीकारू लागल्यात सर्व जगामध्ये लोक. योग, आसन, प्राणायामाचा स्वीकार करत आहेत, आयुर्वेदाचा स्वीकार करत आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंगचा स्वीकार करत आहेत, गोरक्षा, गोपालनाचा स्वीकार करत आहेत. या सर्व गोष्टी सर्व जगातील लोक, हजारो लोक, असे इतके दुःखी नाही,
हजारो लाखो लोक या सर्वांचं पालन करत आहेत. का? कारण त्यांना समजतंय हे वैदिक ज्ञान जे सांगितलेलं आहे ते साधं सुधं नाहीये, खूप उच्च स्तरावरचं आहे, खूप दिव्य स्तरावरचं आहे. आणि भगवद्गीता, श्रीमद भागवत हे वैदिक ज्ञानातील सर्वश्रेष्ठ आहेत, जे दोन्ही ज्ञान देतात, भौतिक स्तरावरचं आणि आध्यात्मिक स्तरावरचं. दोज वर क्षत्रिय डोंट अपॉर्च्युनिटी टू गो फॉर. जे क्षत्रिय आहेत आणि यांना युद्ध करायला मिळत नाही, नाही ठीक आहे, जर नसेल युद्ध करायची परिस्थिती तर युद्ध नाही करणार. सांख्य योग म्हणजे आत्मा आणि शरीरातला भेद, थोडक्यात सांगायचं झालं तर जे भगवान श्रीकृष्ण या अध्यायात सांगत आहेत. पुढे भागवतामध्ये एक सांख्य योग तो, पण तो थोडा क्लिष्ट आहे, थोडा डिटेल मध्ये आहे. हरे कृष्ण, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी, खूप छान निरूपण. हरे कृष्ण, धन्यवाद. आजच्या काळात धर्माचे काम करणे म्हणजे काय? भगवद्गीता समजावून घेणे आणि श्रीमद भागवत समजावून घेणे, धर्माचं काम म्हणजे ह्या गोष्टी सर्वप्रथम समजावून घेणे. नाहीतर धर्माविषयी आपल्या मनामध्ये खूप शंका राहतील. धर्म शब्दाचा अर्थ सर्वप्रथम हिंदू हे नाव कुठेही वैदिक शास्त्रांमध्ये नाही आहे. धर्म शब्दाचा अर्थ आहे त्या व्यक्तीचा स्वभाव. पाण्याचा धर्म काय आहे? पाणी हे नितळ आहे, ट्रान्सपरंट आहे. पाण्यामध्ये ते एक द्रव पदार्थ आहे. साखरेचा धर्म काय? गोडवा. मिठाचा धर्म खारटपणा. त्याप्रमाणे जीवात्म्याचा धर्म स्वभाव आहे, त्याची चर्चा शास्त्रांमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे धर्म म्हणजे आपला जो स्वभाव आहे खरा, त्यानुसार जीवन जगायचा प्रयत्न करणे. धर्माचे स्तर आहेत. आध्यात्मिक स्तरावरती आपण जीवात्मे आहोत, भौतिक स्तरावरती आपण ज्या वर्ण आश्रमामध्ये आहोत, जे आपली कर्तव्य आहेत या जगातली ती व्यवस्थित करणं, हे सुद्धा एक धर्म आहे. त्यामुळे धर्माचे विविध स्तर आहेत. धर्म म्हणजे एकच धर्म असं नाही. बिकॉज टू एन्जॉय सफर वी नीड बॉडी. मागचा प्रश्न काही होता का? समजत नाही त्याचा अर्थ. ओके. हु सफर्स इन कनिष्ठ. ओके, त्यांना तिथे देह दिला जातो, नरकामध्ये वेगळा देह दिला जातो. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्णा, हरे कृष्णा. मोक्ष प्राप्तीसाठी काय करावे? हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा, त्याद्वारे मोक्ष आपोआप प्राप्त होईल. भगवत प्रेम प्राप्त होईल, भगवंतांप्रती प्रेम. आणि त्यावेळी मोक्ष साइड बिझनेस आहे, तो आपोआप होईल, त्याच्यासाठी धडपड करायची गरज नाही. श्लोक म्हणताना जरा फास्ट होतंय, उच्चार नीटचे कळावे ते कळत नाही. 2 वेळा म्हणून घेतले तर ठीक आहे, प्रयत्न करू. आता सारांश चालू आहे, ह्याच्या पुढे आपण थोडं स्लो जाऊ. दुसरा अध्याय होऊ द्या. तिसऱ्या अध्यायापासून आपण प्रत्येक श्लोक 3 ते 4 श्लोक एका शस्त्रामध्ये घेऊ तिसऱ्या अध्यायापासून, त्यामुळे व्यवस्थित चर्चा होईल. हरे कृष्णा. नारद मुनी, सगळ्यांना वेगवेगळे शरीर असेल तर नारद मुनी सर्व लोकांमध्ये कसं काय जाऊ शकतात? कारण नारद मुनींचं शरीर भौतिक नाहीये. नारद मुनींचं शरीर दिव्य आहे, आध्यात्मिक शरीर आहे, सच्चिदानंद शरीर आहे. जे शरीर आपल्याला भगवत धामात गेल्यानंतर प्राप्त होईल, वैकुंठामध्ये, गोलोक धामामध्ये, द्वारका धामामध्ये आदी. नारद मुनींचं शरीर हे दिव्य आहे. नारद मुनींचं शरीर पंचमहाभूतांनी किंवा सूक्ष्म तत्वांनी भौतिक जगतातल्या बनलेलं नाहीये. त्यामुळे नारद मुनी दिव्य शरीर असल्यामुळे कुठेही जाऊ शकतात. हरे कृष्णा. थँक्यू. टुडेज सेशन वॉज व्हेरी नाईस. धन्यवाद. हरे कृष्णा. खूप छान विवेचन, धन्यवाद. शिला प्रभुपाद ओके. भगवान शिवजी तो एक वेगळा विषय, त्याची चर्चा आपण करू. भगवान शिवजी हा भगवान विष्णूंचाच विस्तार आहे. क्षीरम यथा दधी विकार विशेष युगात, ब्रह्मसंहितेत त्याचं ज्ञान दिलेलं आहे. त्याच्यात विष्णू जर दुधाप्रमाणे आहेत तर शिवजी दह्याप्रमाणे आहेत. दही दुधापासूनच येतं, त्याची तुलना केलेली आहे ब्रह्मसंहितेमध्ये समजण्यासाठी. त्यामुळे तो वेगळा विषय, तिथे आता थोडक्यात सांगणं अवघड आहे. बऱ्याच लोकांचे त्याच्याबरोबर गैरसमज आहेत. पण भगवान शिवजी हे भगवान विष्णूंचेच विस्तार स्वरूप आहेत आणि भगवान विष्णूंचे खूप महान भक्तही आहेत. हिंदू धर्म नाही, मग त्यास काय म्हणावे? हिंदू हा एक भौगोलिक नाव दिलं गेलेलं आहे. जे दुसऱ्या देशातील लोक आक्रमण करून आपल्या देशात आले, त्यांना सिंधू नदी पलीकडील राहणारे म्हणून त्यांना हिंदू म्हणायचे. त्यांना स नीच उच्चार करत येत नव्हता कदाचित, त्यामुळे ते सिंधू म्हणजे अरेबिक भाषेमध्ये ते सिंधूच्या ऐवजी त्यांनी
हिंदू असं नाव दिलं. त्यामुळे हा धर्म जो आहे तो वैदिक सनातन धर्म ज्याला म्हणू शकतो, की वैदिक काळानुसार चालत आलेला. सनातन म्हणजे नित्य, जो नित्य धर्म आहे जीवात्म्यासाठी. प्रत्येक श्लोकांचा मराठीत अर्थ हो सांगणार. ओके, प्रत्येक श्लोक म्हणून घ्या, त्यांची उजळणी होईल. ठीक आहे, आपण प्रयत्न करू. तरी आपण खूप स्लो चाललेलो आहे. दुसरा अध्याय सुद्धा करणं महत्वाचा आहे. अनेक जणांनी फीडबॅक दिले होते की दुसरा अध्याय महत्वाचा आहे, थोडं हळूहळू जावं. तर आपण स्लो जाण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून 1-2 दिवस लागतील दुसरा अध्याय पूर्ण व्हायला. त्यानंतर तिसरा अध्याय आपण एक एक श्लोक घेऊन त्याची चर्चा करणार आहोत. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपण अतिशय उत्साहाने येत आहात कार्यक्रमासाठी आणि सर्व व्हिडिओज युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जात आहेत. आपण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ज्याद्वारे आपल्याला सर्व व्हिडिओ लगेच अपलोड केल्यानंतर पाहायला मिळतील, ज्याद्वारे आपण काही राहिलं असेल किंवा परत ऐकायचं असेल तर ते आपण परत ऐकू शकता. आणि या आधी घेतलेले इतरही कार्यक्रम या चॅनलवरती त्याचे अपलोड केले जातात. जसं भगवान नरसिंहदेवांची 3 दिवस कथा घेतली होती, तेही युट्यूबवरती व्हिडिओ आहेत. आता पुढचे 3-4 दिवस काही नाही आहे, शनिवार रविवारी आहे. ज्यांना वेळ आहे ते ऐकू शकता. मराठी भाषेत आहे. खूप सुंदर श्रीमद भागवतातील संक्षिप्त रूपात आहे. 3 दिवसामध्ये जी कथा केली होती मागच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये, तर ती आहे. आणि या आधी श्रीराम कथाही केली होती एप्रिलमध्ये रामनवमीच्या वेळेस. 10 दिवस खूप विस्तृत स्वरूपात मराठीमध्ये अनेक रामायणांमधून, विविध प्रकारचे रामायण आहेत. वाल्मिकी रामायण आहे, रामचरितमानस आहे, त्यानंतर कंब रामायण आहे, आनंद रामायण आहे. तर या सर्वांमधून काही चर्चा करण्यात आली होती. त्याचेही व्हिडिओज या चॅनलवरती अपलोड करण्यात येतील. श्री हनुमान कथा केली होती मागच्या महिन्यामध्ये मराठीत. आणि श्रीमद भागवत दर रविवारी चालू आहे मराठीमध्ये. तर हे सर्व व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड केले जातील. चॅनलचं नाव आहे रासपती दास, RASAPATI. तुम्हाला लिंक मिळत आहेत युट्यूबच्या, त्यावर त्या चॅनलवरती अपलोड केल्या जाते. RASAPATI, रासपती DAS दास. या चॅनलवरती सर्व व्हिडिओ अपलोड केले जातील. ज्यांचे मिस होत आहेत, काही सेशन्स येऊ शकत नाहीत किंवा तुम्हाला परत ऐकायचे असतील तर हे व्हिडिओ युट्यूब वरती उपलब्ध आहेत. अनेक जणांनी विनंती केली, त्यामुळे हे युट्यूब चॅनल मागच्याच आठवड्यात चालू केलेलं आहे, ज्यामध्ये सर्व झालेले कार्यक्रम अपलोड केले जात आहेत. तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे लाल अक्षरात असते, त्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ लगेच मिळत जातील जेव्हा आपण तिथे अपलोड करत जाऊ तेव्हा. श्रीमद भागवताची झूम लिंक पाठवली जाईल. या रविवारी आहे सत्र, 8वा अध्याय, पहिल्या स्कंधातील आपण चर्चा करणार आहोत. हरे कृष्ण. खूप छान माहिती, धन्यवाद. युट्यूब चॅनल नेम आता मी सांगितलं, रासपती दास, RASAPATI. युट्यूब लिंक पाठवली जाईल. कालचं सत्र युट्यूबवर अपलोड केलेले थोड्या वेळापूर्वी, आणि आजचंही सत्र थोड्या वेळात, आज रात्री किंवा उद्या सकाळी अपलोड केलं. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. अतिशय उत्साहाने आपण येत आहात, कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहात. त्याचप्रमाणे या, आपल्याला जर कार्यक्रम आवडत असेल तर इतरांनाही याबद्दल माहिती सांगा, ज्याद्वारे त्यांनाही या कार्यक्रमाचा लाभ होईल. आपली जी रजिस्ट्रेशनची व्हिडिओ आहे तीही युट्यूब वरती आहे. 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तोही आहे. रजिस्ट्रेशनची लिंक आहे त्याच्यामध्ये. आपण हा युट्यूबवरचा व्हिडिओ इतरांना पाठवू शकता. आत्ताच आपण सुरुवात केलेली आहे. नवीन जर कोणी आलं तर त्यांनाही ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल. राहिलेले व्हिडिओ ते युट्यूब वरती पाहू शकतात. सर्व युट्यूब वरती अपलोड केलेलं आहे. त्यामुळे आपण इतरांनाही सांगा, जर आपल्याला यामध्ये लाभ होत असेल, चांगलं वाटत असेल तर इतरांना सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा भगवंतांचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आपण इथं करत आहोत. आपल्या सर्वांचे हृदयपूर्वक धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. युट्यूबचा आवाज येत नाहीये, तर काही रेकॉर्डिंग्स युट्यूबवर टाकण्यासाठी केले नव्हते, त्यामुळे ते व्यवस्थित झाले नाहीये. तरी आपण कानामध्ये जर इयरफोन घालून ऐकलं तर व्यवस्थित ऐकू येईल. पण आतापासूनचे पुढचे रेकॉर्डिंग हे व्यवस्थित केले जात आहेत, जेणेकरून इतर नंतरही आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. जिथे कुठे थोडा आवाज प्रॉब्लेम असेल, आपण कानामध्ये इयरफोन ऐकू शकता. ह्यापूर्वीचे रेकॉर्डिंग असेच करून ठेवले होते, पण अनेक जण ते मागत आहेत, त्यामुळे ते युट्यूब वरती अपलोड केले जात आहेत. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. धन्यवाद.